आता आपल्याला निवडायचे अजून 3 नवीन स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा सुपर मार्केट राऊंड. आणि हे निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्या बरोबर आहेत. मला एक एक टोकन द्या. 1 2 3 टोकन्स माझ्या हातामध्ये आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नवीन भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 45. अभिनंदन भावा. भावा ये 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 ये. आणि आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. या साथी या. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 52. या अभिनंदन. हे आहेत आपले 30 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले सगळे स्पर्धक सुपर मार्केट राऊंड मध्ये खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत बरं. पण त्याच्या अगोदर महाराज गप्पा. नमस्कार. आपलं नाव? दीपा किशोर कदम. दीपा वहिनी आपण काय करता? घरी असते. घरीच असता. बर. आणि दादा काय करतात? ते कारखान्यात. बर. म्हणजे ऊसाच्या कारखान्यात? नाही. मग बोटची बेरिंग्स तयार होतात. कशाची? बोटची बेरिंग्स तयार होतात. बोटाची बेरिंग असतात म्हणजे कळलं नाही मला काय. टर्नर आहेत. ते बोटाला टर्नर कसं म्हणजे काय आहे नक्की सांगा ना समजून. गोव्याला माल ट्रान्सफर होते. हा ट्रान्सपोर्ट होतो तिकडे. मग त्याचे मोठे बोट आहेत ना त्याचे बेरिंग्स. अच्छा. मोठ्या बोटीमध्ये ते काहीतरी साहित्य बनवतात. बर. घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं. 2 मुलं शाळेत जातात? हो. बर. मग आता खरेदी झाली का शाळेची? नाही अजून. मग ते रडतात का हो खरेदी करताना? म्हणतात की जाऊया लवकर. शाळा सुरू झाल्या. मग आता तुम्ही काय म्हणता त्याच्यावर? जायचं की म्हणलं. बर. पण आज तुम्हाला इथं खरेदी करायची संधी मिळू शकते आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? सुचिता राजेंद्र खोत. खोत काकी आपण काय करता? मी घरीच असते. बर. आणि मग काका काय करतात? कारखान्यात फिटर आहेत पॅप्युलर स्टील वर्क्सला. बर. आता ते पहिलंच सांगून टाकलं. कुठला कारखाना? पॅप्युलर स्टील वर्क्स. बर. मग तिथं काय होतं? नांगर फाळ शेतीचे सगळे अवजारे तयार होतात. शेतीची अवजारं बनवली जातात. आणि घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि आम्हाला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा काय करतो? मुलगा आता डिप्लोमा करतो. आणि मुलगी? मुलगी आता 11वीला आहे. 11वीला आहे. पण मग हे दोघंही तुमच्याकडे किती किरकिर करतात हो? मला सॅक पाहिजे नवीन, मला वह्या नाहीयेत, माझं अजून ते कधी आणायला जायचं वगैरे असं सारखं सुरूच होते. ते सुरू झाली की कॉलेज शाळा सुरू झाली की सुरूच होत. पण आज तुम्ही तुमच्या मुलीसाठी आणि मुलासाठी शाळेची खरेदी इथं करू शकता सुपर मार्केट राऊंड मध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? अजिंक्य शिवाजी जाधव. अजिंक्य जाधव. हा. अजिंक्य काय करतोस तू? 10वीची परीक्षा दिली आहे. हा. आता घरात असतो. आता घरातच असतो. घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा. मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ पण आहे. बर. तुझ्या नावामध्ये अजिंक्य आहे, वडिलांचं नाव शिवाजी आणि शिवाजी जाधव घराण्यातला आहेस तू. त्यामुळे आता वाटतंय की ही लढाई तू जिंकशील. जिंके. नक्की. कॉलेजची खरेदी झालेली आहे तुझी? नाही अजून नाही झालेली. पण मग मोस्टली खरेदीला कोण येतो तुझ्या बरोबर? मी एकटाच जातोय. एकटाच जातोस? किती पैसे घेतोस घरातून? काय 100-150. 100-150 रुपयात खरेदी होती कोल्हापुरात? अरे कोल्हापूरला जायचं म्हणलं की 50 रुपये आतमध्ये गावात जातात. भेळपुरी घ्यायला 10 रुपये जातात. म्हणल्यावर काय राहते रे हातात? जमते एवढ्यात? जमते. पण मग ते काय काचकूच होते का रे घरामध्ये पैसे घेताना? होती. काय होते? भांडणं होतं. कुणाशी? मम्मीशी. मम्मीशी? मग मम्मी देते का पैसे? देते की. शेवटी देतेच ना. आता जर आज तू खरेदी जिंकलास इथं या राऊंड मध्ये तर मम्मीशी भांडायची काही कारण नाहीये. तू तिला समोर नेऊन दाखव बघ मी खरेदी केलेली अशी. तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर ठेवल्यात शालेय वस्तू. यांची तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ती खरेदी तुम्हाला करायची 1 मिनिटामध्ये. पण लक्षात ठेवा ही खरेदी करताना मी तुम्हाला एक बजेट सांगणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी करायची आहे किंवा तेवढी अचूक खरेदी करायची. जो अचूक खरेदी करेल त्याला खरेदी केलेलं संपूर्ण साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. तुम्हाला आज खरेदी करायची आहे 943 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. 3:30
माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे हो. आता बघूया त्या खरेदीची टोटल करून. आपल्या 30 पदकांच्या खरेदीचं बिल माझ्या हातात आलेलं आहे हो. आता बघूया कोणी किती खरेदी केली ते. आपल्या दीपा वहिनींनी केलेली खरेदी आहे 668 रुपयांची. त्यानंतर अजिंक्यनं केलेली खरेदी आहे 771 रुपयांची. आणि खोत काकींनी केलेली खरेदी आहे 786 रुपयांची, जी जाते 943च्या जवळ. त्यामुळे त्या डॉलर विजय द्या. अभिनंदन 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 काकी, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळालेली आहे. खूप आनंद झालाय. मला पण खूप आनंद झालाय. थरथरताय का तुम्ही एवढ्या? खरं तुम्हाला बघून माणसं थरथरतील. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुमच्या समोर जे चेंडू ठेवलेत त्यातला एक चेंडू तुम्हाला घ्यायचा आहे, तो हनुवटी खाली ठेवायचा आहे आणि लंगडी घालत घालत जायचा आणि समोर ठेवलेल्या बादलीमध्ये हा चेंडू टाकायचा आणि तिथून परत इकडे येताना लंगडी घालत यायचंय. 1 मिनिटामध्ये जो सर्वाधिक चेंडू जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? तुमची वेळ चालू होतीये आता. 3:30. लवकर 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 लवकर. शाबास. एक टाळ्या. अरे रे घ्या 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 घ्या. चला लवकर चेअरअप करा काकींना. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे हो. बघूयात कोणी अधिक चेंडू जमा केले ते. पहिल्यांदा खोत काकी 1 आणि 2. आता बघूया इकडे विद्याताईंनी किती चेंडू जमा केले ते. 1 2 3 आणि 4. याचा अर्थ विद्याताईंना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. तुम्हाला सांगतो मंडळी, खजिन्याची चावी निवडायची म्हणजे एकदम मंगळ काम बरं का. नाही म्हणजे लाल चावी निवडायची का हिरवी चावी निवडायची मला तर काही समजत नाही. विद्याताई तुम्ही कुठली चावी निवडणार? लाल. आणि मग हिरवीचा खजिना असला तर आलं का नाही टेन्शन? कुठली चावी? लालच. पाठीमागे काय वाटतंय? आणि मग हिरवी कुठली चावी निवडणार? लालच. निवडा. आपल्या विद्यार्थ्यांनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे खोत काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. अभिनंदन. आता बघूया कुठे आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत विद्याताई. त्यांना मिळाले धने पावडर. अभिनंदन ताई. कसं वाटलं? मजा आली. मस्त वाटलं. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या खोत काकी, ज्यांना मिळालंय फूड प्रोसेसर. अभिनंदन. काय काकी थरथरत होता. सगळ्या थरथराट आता लंगडी घालून संपवलेला आहे. आता काय करणार या फूड प्रोसेसर मध्ये? मटन मसाला करायचा. अहो पण कोल्हापूरचा आपला तांबडा रस्सा पांढरा रस्सा बनवणार की नाही? करणार ना. आणि खायला कोणाला बोलवणार? पहिलं तुम्हाला बोलवणार. करेक्ट. हे कोणी विसरत नाही. खायचं काय असेल तर पहिलं मला बोलवायचं. तुमचं खूप खूप अभिनंदन. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, देशावरून आला आप्पा, त्याच्या अंगरख्याला कप्पा कप्पा म्हणजे काय? तुमचं नाव? स्वप्नाली संजय देसाई. काय उत्तर? फणस. नाही. हा पपई. नाही. आपलं नाव? वासंती गरड. आणि उत्तर काय? कांदा. अचूक उत्तर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. त्याच्या मायला
तुम्हाला सुद्धा अशीच बक्षिसं जिंकायची असेल तर 3:30 मध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यासाठी साधावा लागेल आमच्याशी संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशी धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहायला विसरू नका 3:30.